नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं न्यूज चॅनल। आपण जर पाहिलं की अनेक दिवसानंतर पुन्हा एकदा मी संवाद महाराष्ट्रावरती तुमच्या भेटीला येतोय। आजचा विषय म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही पोटनिवडणुका चालू झाल्यात, निवडणुका अगदी डोळ्यासमोर येऊन थांबल्यात आणि मग बारामतीची निवडणूक असेल आणि राऊरी मतदारसंघामधली निवडणूक असेल। आता बारामतीच्या निवडणुकीबद्दल मी बोलणार नाही, परंतु जो महत्त्वाचा विषय आज मी राऊरी विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलतोय। एक सामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व, म्हणजे ज्या माणसाला कधी वाटलं नव्हतं की मी राऊरी मतदारसंघातून आज आमदारकीची निवडणूक लढवेल किंवा त्या व्यक्तीला तिकीट मिळेल, ही अशी कोणालाच शक्यता नव्हती। परंतु आपण जर एक बारकाईने विचार केला, महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं आणि महाराष्ट्रातले राजकीय पुढारी जर पाहिले किंवा राजकीय नेते जर पाहिले, तर नेतृत्व असणारे आणि दूरदृष्टी असणारे नेते महाराष्ट्राला फार कमी मिळाले। आणि काही नेते आज आपल्यात नाही आहेत। शरद पवारांसारखं नेतृत्व, म्हणजे देशातले ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांकडे पाहिलं जातं असं नेतृत्व। आणि पवार साहेबांनी आपण जर पाहिलं की आर रावांसारखं नेतृत्व घडवलं, अनेक वर्ष महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री बनवलं। अरे दिलीप वळसे पाटील यांना सुद्धा कॅबिनेट मंत्री पद दिली। म्हणजे एक सामान्य कुटुंबातून वरती आलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार आहेत। आणि आज त्याच पवार साहेबांवरती वारंवार टीका केली जाते। म्हणजे आज जो निर्णय त्यांनी घेतलाय का सामान्य कुटुंबातल्या व्यक्तिमत्वाला जी उमेदवारी दिली, म्हणजे गोविंदांना मोकाटे यांना जी उमेदवारी दिली, ती जी गोष्ट आहे पवार साहेबांनी खूप चांगली केली। म्हणजे राजकारण एका वेगळ्या वळणावरती येऊन ठेपलेलं आहे। परंतु याच राऊरी मतदारसंघामध्ये असणारे एक तरुणांचं प्रेरणास्थान म्हणता येईल, तरुणांच्या गळ्यातलं ताईत असणारं व्यक्तिमत्व, ज्याला राऊरी मतदारसंघातला धुरंधर नेता म्हणून ओळखलं जातं आणि जे 24 तास 365 दिवस तिथल्या जनतेसाठी नेहमी सज्ज असतात, मग वेळ कुठली असू द्या, घटना कुठली असू द्या, ते व्यक्तिमत्व म्हणजे रामेश्वर निमसे। आज राऊरी मतदारसंघामध्ये स्वतः गोविंदांना मोकाटे यांच्यासाठी रामेश्वर निमसे मैदानात उतरलेत। ही निवडणूक जरी अनेकांना वाटत असेल की बाबा बीजेपी सत्तेत आहे, अनेक बडे नेते या जिल्ह्यात बीजेपीचे आहेत, पालकमंत्री बीजेपीचा आहे, जनता चुत्या नाहीये, जनतेला चुते बनवायचे कामं सोडा, कांद्याची वाट लावली, डिजिटल मीटर तुम्ही प्रत्येक घरोघरी आणून राहिले, खाजगी शाळा तुम्ही वाढवण्याचं काम केलं, तुम्ही झेडपीच्या शाळा बंद पाडल्या। नेपाळमध्ये जा ना, आता तिथले पंतप्रधान आहेत, त्यांनी खाजगी शाळा 100% बंद केल्या। पार कलेक्टरचा मुलगा असू द्या, कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा असू द्या किंवा तिथल्या स्वतः शहा पंतप्रधान आहेत त्यांचा मुलगा असू द्या, प्रत्येकाला एकच नियम, एकच रूल, प्रत्येकाने झेडपीच्या शाळेत जायचं। आपले पुढारी नगरसेवक जरी पाहिला तर त्याची हजारो कोटीची प्रॉपर्टी निघते। इथला सामान्य माणूस मोठा जर करायचा असेल तर परिवर्तन ही काळाची गरज आहे। त्यावेळेस आपण सामान्य माणूस त्या खुर्चीवरती नेऊन बसू, तो माणूस तुमचे कामं करणार आहे का करणार आहे? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली व्यक्ती तुमचा विकास करू शकत नाही, तो तुमचा विकास घडवू शकत नाही। का नाही? तुमचा संघर्ष, तुमचं स्ट्रगल, तुमच्या गोष्टी, कांद्याचं दारं धरायला आमदार खासदाराचं पोरगं थोडे नाही गेलंय, तिथं सामान्य घरातलेच लेकरं गेलेले आहेत। म्हणजे ज्यांच्या बापानी कांद्याचे बारे मोडले, ज्यांच्या पोरांनी कांद्याचे बारे मोडले, ते लोक तुम्ही निवडून द्या, तेच तुम्हाला न्याय देतील, ते तुमच्यासाठी उद्या मंत्रालयावरती धडक घेतील, ते 100% तुम्हाला न्याय मिळवून देतील। तर माझं तेवढंच म्हणणं आहे, गोविंद मोकाटेंसारखं नेतृत्व, ज्यांच्यावरती पांगरमल हत्याकांडासारखा जो गुन्हा आहे, फसवण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी गोविंद मोकाटेंना संपवण्याचे प्रयत्न केले, परंतु गोविंद मोकाटे संपले नाहीत। आपण जे म्हणतो ना, फिनिक्स, राखेतून ज्याची निर्मिती होती, तो व्यक्ती, ज्याची राखेतून निर्मिती होती ना, ती व्यक्ती कधी संपत नाही। शून्य असणाऱ्या माणसाला शून्य होण्याची भीती कधीच नसते। आणि ते दोन व्यक्तिमत्व म्हणजे गोविंदांना मोकाटे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारं नेतृत्व म्हणजे रामेश्वर निमसे। खरं तर ही निवडणूक रामभाऊंच्या